पॅकिंग बघायची. हाऊस ऑफ ड्रॅगन हे काय आहे सिम्बॉल सांगा. ज्याला माहिती नाहीये त्यांनी प्लीज प्लीज बघू नका. हे बघा पुन्हा एकदा. सगळ्यांना माहित आहे अरे नाही, बरेच लोकांना नाही माहिती. गेम ऑफ थ्रोन्स डोळ्याची ॲड केलेली आहे नूनवाल्यांनी. इकडे नून आहे, आपल्याकडे कसं झोमॅटो वगैरे आहे. मस्त पॅकिंग केली, कधीच बघितले नाही. एक नंबर. मी म्युझिक टाकते मागे, तू नको बॅकग्राऊंड टाकू. तसं गॅजेटची ब्लॉग केले नाहीत आपण जेव्हा ऑस्मो पॉकेट घेतला होता तो पण केला नाहीये. बट ह्याची जरा एक्साइटमेंट जास्त आहे. आता जो आमचा माईक होता तो मी मागच्या वर्षी घेतला होता. एकदम सस्तेमध्ये राजस्थानला होता तो. बेसिक होता आणि सेलमध्ये उचलला होता. आणि आता तो यावर्षी खराब झाला. 1 वर्ष गेला तो सस्तेमध्ये. इतना पैसा मी इतकाच मिळेगा. मागवलेला आहे आता नवीन गोष्ट. एवढं अनबॉक्स करूया. मैं तो बहुत ही हैप्पी है. कसलं स्लीक एकदम गॅजेट फिकची फिलिंग येते. वाव, क्वालिटी पाहताच असं वाटतंय की खूप छान आहे. भाई साहब भारी आहे बेबी. हे काय आहे ते, ह्याला काय ते म्हणतात. हा आहे आपला मेन आयटम. कॅमेरा इट्स फर्स्ट, तसं कॅमेरा सीज फर्स्ट. वाव, कशी लागली. शिट. टाइम इट्स नाईस. खूप दिवसाच्या माझ्या विश लिस्टमध्ये होतं. फायनली आलेलं आहे आपल्या ऑस्मो पॉकेटला. अजून एक DJIचं प्रोडक्ट हा. भेटलेलं आहे. आपल्या ऑस्मो पॉकेटला अजून एक साथी आलेला आहे DJIचा. आणि अजून असे बरेचसे फ्युचरमध्ये पण येणार आहेत. तर पाहालच तुम्ही. हे काय भाई, कॅमेरा आहे का? दाखव ना. हे असं कॅमेरा आहे का? नाही, ते इथे कनेक्ट करण्यासाठी येते. हे आपल्याला बघावं लागणार आहे बरं का. हा, सगळ्या तर बघू गोष्टी. ट्युटोरियल. पहिली काय काय आले किट मध्ये ते तर दाखव. रिपेल होतं. यू ठीक आहे ना, बच्चू सारखं नको करू, दाखव पटपट. हा, इथे कुठे लावतो. यू कॅन सी वी आर स्ट्रगलिंग ऑलरेडी. तोबा तेरा जलवा, तोबा तेरा. सो हे दोन जे पण काय बोलतात वी डोंट नो, अँड दिस इज टू कनेक्ट. आणि हे पण आले. हा, हे याची क्वालिटी पण एवढी छान आहे ना. आर यू हॅपी? येस, 100%. आता आपले जे बाहेरचे ब्लॉग मध्ये जे आवाज येतो ना, आता तो आणि एकदम आपल्याला crisp येणार आहे. एकच माईक घेऊन आपण जो हा, स्ट्रगल करत struggle होतो. तो त्याच्यामध्ये पण 2 माईक होते आपले. पण ते दोन्ही त्यातलं तू दाखव, already तो पण खराब दाखव. झाला. आणि ही आमची पेंटिंग जी अजून लागलेली नाही आहे. लागणार आहे. आय होप. लागणार आहे. तर हा होता आपला आधीचा. हा एकदम बेसिक होता आमचा. पण आम्ही चांगला होता. बेसिक म्हणजे बाहेर पण आवाज नाही यायचा जास्त त्यामध्ये. नून वरून मागवला होता जेव्हा सेल समथिंग काहीतरी होतं तेव्हा. आणि जेव्हा आला ना तेव्हाच त्याचं एक माईक काम नव्हतं करत. बट वी वर लाईक की ठीक आहे, ठीक आहे, स्वस्त मिळेल. एका माईक मध्ये आम्ही मॅनेज केलं एवढ्या दिवस. बट कारण आणि की आता आमची कळशीत नव्हती. आमची आणि कळशी जरा दिसली आम्हाला, मग म्हटलं आम्ही इन्व्हेस्ट करूया. आणि त्यामध्ये पण काय झालेलं की जो एक आम्ही काम चालवू होतं तो सुद्धा खराब झाला. स्टार्ट झालं. आता ह्याचं काय करायचं? रिटर्न करायचं. तुला ना हे पाहिजे होतं म्हणून तू म्हटलीस की हे खराब झालंय. मी पण ते तुझ्यावर विश्वास ऍक्च्युली ठेवला. खोटारड्या, तू पण चेक केलं होतं त्या दिवशी. असो, आता मी घेतलंय. आता मी ह्याचं ट्युटोरियल बघू आणि करू. चल. नमस्कार मित्रांनो. तर आज टेस्टिंग चालू आहे. गॅजेट गुरु प्रवीण भुताळे आणि गॅजेट गुरुनी प्रियदर्शनी भालेराव. मी स्टार्ट तर केलंय, पण माझा Okay. अवतार थोडासा प्लीज ठीक आहे. इग्नोर करा. तुझा इथून अवतार. पण इग्नोर करा. तुझा अवतार माझ्या अवतारापेक्षा तर चांगलाच आहे असं म्हणावं लागेल. आणि आम्ही टेस्टिंग करतोय. रात्रीचे किती वाजलेत? व्हॉट टाइम इज इट बेबी? आय एम नॉट शुअर, बट मला काम आहे तर मग मी कामावरती कॉन्सन्ट्रेट करतो. टाइम काय झाला तर सांग. जास्त Time- बडबड नको करू. टाईम मी नाही सांगू शकत. हा ना, मुंबईचा नखरेबाज आहे ना खरंच. लेट नाही झालेलं, एकदम 12 साडेबारा झालेत आणि आम्ही आत्ता चेक करतोय. कारण आत्ता चाललंय. तुला चेक करायचं की तू काम करतोयस? मी बोलत आहे तर माझा आवाज त्याच्यामध्ये 100% येतच असेल. जरी नसेल येत तरी काही एक हरकत नाही आहे. आता किती शांतपणे बोलतोयस. सोफिस्टिकेटेड. जरा जास्तच भारी वाटतंय मला पण वाटतंय.
आय थिंक इट्स अ गुड इन्व्हेस्टमेंट, गुस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणणार. आता कन्सिस्टन्सी किती असते. हे काय तू टिकटॉकच्या जमान्यात गेलास काय? जेन्झी गेली आहे जेन्झी, येस. तो प्रोटेस्ट कसला भारी झाली आहे. जेन्झीने काय मस्त मज्जा केली आहे. भारी वाटतंय पाहून. समथिंग रेव्होल्युशनरी इज हॅपनिंग इन इंडिया. पेंटिंग लावणार आहे आता या मुलाने ना हे असे हुक आणलेले आहेत. ओके, हुक ऑर्डर केलेत हे. आणि मला 100% माहिती आहे ह्याने ना इतुसं सुद्धा लॉजिक नाही लावलेलं. ठीक आहे, त्याचं जे मागचं आहे ना ते एक असं आहे, त्याला असं गोल नाही आहे. आणि हा आता कसं लावणार आहे ह्यालाच माहिती आहे. आणि मला बोललाय पण एकदम कॉन्फिडेंट होऊन की मी तुला लावून दाखवतो. प्लीज एक काम कर प्लीज. बोल. ते 3rd वाले ड्रॉअर आहे ना, त्याच्यामध्ये आपण तो चांदीचा ग्लासचा जे कव्हर आहे त्याच्या आतमध्ये एक हुक आहे, जो एक सिंगल हुक होता तो दे. ती जी फ्रेम आहे ना त्या फ्रेमला हे असे हुक हवेत. आणि माझा हस्बंड दाखव जरा, इतका इंटेलिजंट आहे. मी कार्टमध्ये ॲड हे केलेलं आणि ह्या मुलाने हे केलं आहे. आणि कसं लावणार हे आय हॅव नो आयडिया. पण ते तसं ते सर्कल आहे आणि ते स्क्वेअर आहे, कसं बसेल. हे असं ह्याला लागणार. ठीक आहे, असं ह्याच्यावरती बसणार. हां समजलं. हां आणि हे कसं बसणार, हे असं बसणार. आणि हे वरती तिथे किती घाण दिसणार तुझं. ओके ठीक आहे, त्याला आहे डोकं असं मला म्हणायचं होतं. 12:30 वाजलेत, पण फ्रेम खूप इम्पॉर्टंट आहे आमच्या मॅडमसाठी. तर आम्ही फ्रेम लावत आहे. आता स्क्रूड्रायव्हर सापडत नाही नेहमीप्रमाणे, तर जुगाड चाकू. मला खूप दिवस झालं म्हणत होती की फ्रेम घेऊया, बट मीच म्हणत होतो नको. आणि घेतली आणि मग नंतर मला आवडली. कारण की मी एवढा आर्टिस्ट नाही आहे. आर्टिस्ट आहे मी त्या लेवलचा, पण माझ्या लेवलची नाही आहे पेंटिंग. फ्रेम जे काय आहे ॲब्स्ट्रॅक्ट अँड ऑल. तर अशी आहे. मग तुम्ही अशी पण लावू शकता. बघण्याचा दृष्टिकोन तुमचा, आमचा, सगळ्यांचा वेगळा. मी असं कसं वेगळा. तर हा मार्केटमधल्या नवीन गॅजेट गुरूंचा एक रिव्ह्यू होता. हा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि हा DJI माईक मिनी आम्ही नक्की रेकमेंड करू, कारण की आत्ता AC चालू आहे आणि तुम्हाला त्याचा आवाज नाही येणार. आमचा AC थोडासा जुना आहे त्यामुळे आवाज येतो. ठीक आहे. सो इट इज गुड इन्व्हेस्टमेंट. आणि प्रॉडक्ट पण छान आहे आणि व्हॉईस पण एकदम क्रिस्प क्लिअर येतो. आणि प्लीज इग्नोर करा आमचा पूर्ण चेहरा आणि लुक आणि एव्हरीथिंग, कारण रात्रीचं 1 वाजता आम्ही हे करतो आहे. बट इतकी एक्साइटमेंट होती की आम्ही वेट नाही करू शकलो. घरातच आहोत आम्ही, बट स्टील आम्ही जेव्हा बाहेर क्राऊडमध्ये जाऊ तेव्हा अजून थोडंसं एक्सप्लोअर करू आणि अजून एक छोटीशी शॉर्ट्स अपलोड करू त्याची. आमचं आता DJI मिनी चालू आहे. माझं तर दिसत पण नसेल कारण की मी लावलेलं आहे मॅग्नेट. आणि माझं असं आतमध्ये, तू बाहेरच ठेवलं आहे बघ, माझं असं आतमध्ये दिसत नाही. मग आता डेडिकेट पण आता नॉईज कॅन्सलेशन वगैरे वापरले तर कदाचित आमचा आवाज छान येत असावा. खूप छान येतोय. बघितलं ना आपण व्हिडिओ. करतोय. ठीक आहे, भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा, सी यू. बाय.